नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण, दिलासादायक व आनंदाची बातमी स्पष्ट करत आहे। तर चला, आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची प्रमुख ब्रेकिंग न्यूज आहे, महाराष्ट्र पेन्शन संघटनेची बैठक संपन्न, आयोगाकडून दखल, 16 मागण्या मंजूर। या संदर्भामध्ये सविस्तर माहिती पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, 8व्या वेतन आयोगासोबत महाराष्ट्र राज्य पेन्शन संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। तर आयोगाला योग्य कार्यवाहीसाठी 16 मागण्यांचा तक्ता सादर। आयोगाकडे कोणत्या मागण्या पेन्शन संघटनेने सादर केल्या आहेत याबाबत सविस्तर माहिती प्राप्त करूया या व्हिडिओच्या माध्यमातून। चला तर करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। आनंदाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण माहिती। महाराष्ट्र राज्य पेन्शन संघटनेची पुणे येथे 4 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांसोबत संपन्न झाली असून बैठकीचा इतिवृत्तांत आणि मागणीचा तक्ता पुढील प्रमाणे सादर करण्यात आला आहे। या संदर्भाने महाराष्ट्र पेन्शन योजने संघटनेची 8व्या वेतन आयोगासोबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। संबंधित बैठकीमध्ये झालेल्या संपूर्ण चर्चा व अहवाल सादर करण्यात आलेल्या मागण्यांवर 8व्या वेतन आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे। संघटनेने योग्य कार्यवाहीस 16 मागण्या आयोगाकडे लागू करण्यासाठी सादर केल्या आहेत। आयोगाकडे 16 मागण्या केल्या असून या मागण्या मंजूर करण्याची संघटनेकडून विनंती करण्यात आली आहे। योग्य मान्यतेसाठी व कार्यवाहीसाठी आयोगाकडे 16 मागण्या सादर। 1. फॅमिली युनिटची संख्या 5 करणे। 2. किमान वेतन 65,000 करणे। फिटमेंट फॅक्टर 3.8 लागू करणे। किमान 4% महागाई भत्ता निर्धारित करणे। घर भाडे भत्ता दरात सुधारणा करणे। प्रवास भत्ता 2.5 या दराने या पटीत करणे। 7. अशाश्वत प्रगती योजना सरसगट 10, 20, 30 सर्व घटकांना, शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना लागू करणे। 8. वार्षिक वेतनवाढ म्हणजे इन्क्रिमेंट 5% करणे। 9. पेन्शन संदर्भात पेन्शन रिपोर्ट या विषयावर मागण्या करण्यात आल्या आहेत। पेन्शन संदर्भात पेन्शन रिपोर्ट या विषयावर मागणी करण्यात आली। 10. ग्रॅज्युइटीची गणना 1/3 करण्यात यावी आणि ग्रॅज्युइटी सुधारणा करून 50,000 रुपये करण्यात यावी। कर्मचाऱ्यांची एकूण सेवा जेवढ्या कालावधीची झाली आहे तेवढा कालावधी विचारात घेऊन ग्रॅज्युइटीची संख्या निश्चित करणे। 33 वर्षाचा कालखंड विचारात न घेता एकूण सेवा किती वर्षे झाली आणि ती सेवा विचारात घेऊन ग्रॅज्युइटीचे निर्धारण करणे। 11. डेथ ग्रॅज्युइटी सेवेनुसार वाढ करणे। 12. जुनी पेन्शन योजना लागू करणे। 3. पेन्शन गणना सुधारित करण्यात यावी। 14. 7व्या वेतन आयोगातील सर्व त्रुटी सुधारित करून लागू करण्यात यावे। 15. लेवल स्तर कमी करण्यात यावे आणि 10च स्तर करण्यात यावे। 16. अपघात विमा, गट विमा आणि मेडिकल कॅशलेस योजना सुरू करण्यात यावी आणि गट विमाचा व्याज दर वाढवण्यात यावा आणि PF चा सुद्धा म्हणजे प्रॉव्हिडंट फंडाचा सुद्धा व्याज दर वाढवण्यात यावा। या मागण्या उपरोक्तपणे दर्शविलेल्या आयोगाला दिल्या असून या मागण्या लागू करण्याची विनंती जुन्या पेन्शन संघटनेने आयोगाकडे सादर केल्या असून आयोगाने याबाबत गांभीर्याने दखल घेऊन सुधारणा करण्याचे सक्रिय सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असेही आश्वासन दिले। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे।
मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.